हिरा घरी नाही आहे तर घर किती सुन्न वाटतंय ना बयो. मला नाही भगवत हिराला असं शांत झोपलेलं. हिरा लवकरात लवकर बरी व्हायला पाहिजे का? दादा प्लीज तू रडा नको. बाबांनी आपल्याला सांगितलं ना आपल्याकडे 12 तास आहेत आणि 12 तासात काही होऊ शकता. बयो अगं त्याचाच तर जास्त त्रास होतो. कधी कधी वाटतं ना अज्ञानातच जास्त सुख आहे. म्हणजे बघ ना आपल्याला नसतंच माहित की आपल्याकडे एवढेच तास आहेत तेवढेच तास आहेत तर किती बरं झालं असतं. दादा हे बघ काय वाचला ना तरी माझं मन माका सांगता हिरा नक्कीच कोमातून बाहेर येणार. अयो तुलाही माहितीये कोमातून बाहेर येणं इतकं सोपं नाहीये. जेव्हा सगळ्या गोष्टी माणसाच्या हातावर जातात ना तेव्हा देव सगळी सूत्र त्याच्या हातात घेता. तो आपल्या विश्वासाची परीक्षा बघता. दादा तू तुझा विश्वास ढळू देऊ नको. हिरा नक्की बरी होणार. पुढच्या 12 तासात योग्य ट्रीटमेंट सगळ्या टेस्ट नुसार मेडिकेशन आपण देणारच आहोत. पण त्याचबरोबर तिच्या सुखद आठवणी तिच्या जवळच्या माणसांचा स्पर्श आनंदी क्षण आपण सगळे जागे केले तर तिचं अंतर्मन आपल्या रिॲक्ट करेल. दादा तुका आठवतं आपण बाबांच्या वेळेस केलेला तसाच करूचा. आपण चांगला विचार करू. आपली सगळी सकारात्मक ऊर्जा तिच्यापर्यंत पोहोचूया. मी थोड्या वेळात हॉस्पिटलला जाऊन हा सगळा करणार आहे. मी पण येतो भयो. नाही दादा आत्ता आहेत तुझ्या आई आणि आत्ते. जास्त गरज आहे तुझी. भयो आरव नको काळजी करू सगळं होतं ना ठीक. बरं आता मी यासाठी इलो होतंय बाहेर तुझं कोणतरी मित्र इलो. माझं कोण मित्र? नाव आता नाही लक्षात माझ्या. तू येतस काय एवढ्या रात्री? चल चल. कोण मित्र इलो एवढ्या रात्री? डॉक्टर काय काय आणि अप्पू दादा अरे तू हाय काय करतास? डॉक्टर तुझी आठवण आली म्हणून मी आलो. अरे पण तुका तर पोलिसांनी पकडलेला ना. तू जेल मध्ये होतास ना. तू तडीपार झालेलास ना. पप्पू दादा ह्या बघ तू खरा खरा सांग तू खैसून इलास? डॉक्टर डॉक्टर धीर धर धीर धर धीर धर. तुझ्या ह्याच बडबडीची मला आठवण येत होती. धड 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 सुपरफास्ट कोकण कन्या एक्सप्रेस. म्हणजे पोलिसांपेक्षा ना तुझी जास्त भीती वाटत होती म्हणून तुला भेटायला नाही आलो. म्हणजे आता कशी काय रिस्क घेतलीस? नाही ती माझ्यावरती केस होती ना ती एकदम सॉल्व्ह झाली म्हणून पंटर लोकांना न भेटता डायरेक्ट तुझ्या इथं हजेरी लावली. बोलत काय बसलो. डॉक्टर मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. हे घे तुझ्यासाठी मी ड्रेस आणलाय. खरा सांग खैसून आणला? तू या चोरी करून आणलास ना? चोरीचा ड्रेस मका देतस तू? नाही डॉक्टर तुझी शपथ खरंच मी ड्रेस चोरून नाही आणला. अगं तू माझी बहीण आहेस आणि बहिणीसाठी कोण ड्रेस चोरी करून घेऊन येतं काय? म्हणजे मी रक्षाबंधनला आलो नाही ना. आज तू भेटणारच होतीस मग तुला डायरेक्ट गिफ्ट घेऊन आलो. घे ड्रेस घे. आणि डॉक्टर त्या इराला दाखवू नकोस. तिचा स्वभाव मला माहितीये. ती या ड्रेसची पूर्ण नासधूस करून टाकेल. तिला अजिबात कळून देऊ नकोस. हा डॉक्टर काय झालं? तू अशी रडतेस का? सांग ना काय झालं? पप्पू दादा अरे आम्ही सगळे मेडिकल कॅम्पला गेलेलो. हिराक साप चावला. हिरा आता
हो माता. आय माय सॉरी मला माहित नव्हतं. डॉक्टर तू टेन्शन घेऊ नकोस, इराला काहीच होणार नाही. लहान असताना माझ्या बहिणीच्या सोबत पण असंच झालं होतं. मग मी तेव्हा ना गणपती बाप्पाला नवस केला होता आणि माझी बहीण मरणाच्या दारातनं परत आली होती. आणि डॉक्टर मला माहित आहे तू स्वतःसाठी कधीच देवाकडे काही मागत नाही, पण इरासाठी नक्की मागशील. तू देवाकडे नवस कर, तो तुझी नक्की मदत करेल. हा, काळजी करू नकोस. बरं मी येतो आता, आणि तुला काही मदत लागली ना मला रात्री अपरात्री कधी फोन कर, मी लगेच तुझ्या मदतीला धावून येईन. हा चल, काळजी घे. येऊ. या मला तुला आठवत आहे लहानपणी इंजेक्शनला खूप घाबरायचीस तू. इंजेक्शन देणार असं म्हटलं की पळत सुटायचीस, खूप रडायचीस, आरडाओरडा करायचीस. बाबा नको ना मला इंजेक्शन. अशी रड ना बाळा. हे रड ना. चांगलं आठवतं, एकतर बिछाण्याच्या खाली लपायचीच, नाही तर अंगणात, आणि मी घरभर शोधायचो. आणि तू खळखळून हसायचीस. तुझी हस तरी हिरा, हिरा. बाप्पा, लहानपणी अभ्यास नाही केलास तर बाप्पा रागवेला, आणि नीट अभ्यास केलास तर बाप्पाची लाडकी होशील असे म्हणायचे. कारण बाप्पाला अभ्यास करणारी, मन लावून काम करणारी मुलंच आवडतात. तो नेहमी त्यांच्या पाठीशी उभो असता, त्यांना आशीर्वाद देता. अप्पा, आज त्याच आशीर्वादाची गरज हिरा का? तिच्या अभ्यासाची मेहनत तर तुका माहिती आहे ना, पण तिचं डॉक्टर होऊचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, तिका नव्याने आयुष्य जगण्यासाठी तिका जीवनदान वया माका माहिती आहे. आज लोकांचो तेव्हापेक्षा जास्त विश्वास विज्ञानावर आहे. मी पण या प्रगत जगातली एक प्रगतिशील भावी डॉक्टर होणार. काका सगळं कळता, पण या विश्वाचा आरंभ ज्याच्यापासून सुरू झाला त्याचा अंत पण तुझ्याच हातात हा. तू विद्येची देवता असस. पापा, हिरा वाचवण्यासाठी आम्ही सगळे खूप प्रयत्न करता, पण आता आमच्या प्रयत्नांका तुझ्या आशीर्वादाची साथ वया. बाळा नको ना गाशी शांत राहू. मला सांग, तू कुणावर रागावलीस का? बळीवर रागावलीस का? मग उठ, चल उठ आणि सांग तिला. रोज हवं तर भांड पहिल्यासारखी. मी तुझी समजूत काढ, गॉड प्रॉमिस. पण उठ ना ग बाळा, अशी शांत नको राहू. तुझा बाबा नाही बघू शकत तुला असं. तुझे सुपर हिरोची ताकद आहेस तू. हिरा, उठ ना, बोल ना माझ्याशी. पप्पा, आज हक्काने तुझ्याकडे काहीतरी मागतोय, नवसाचा गाराणा घालतोय.
हिरात लवकरात लवकर शुद्धीवर आण बाप्पा. ती बरी झाली नाही तर येत्या गणपतीत मी हिरा घेऊन कोकणात येईन, तुझी सेवा करू, धूम धडाक्यात तुझं स्वागत करू. पण ते का शुद्धीवर आण बाप्पा, शुद्धीवर आण. हिरा, 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 मला डोळे उघडायचा प्रयत्न कर. तो बाबा आहे समोर. हा, डोळे उघड. मी दिसतोय तुला. हिरा, हिरा, पूर्ण उघड डोळे. हिरा, हा, हळूहळू प्रयत्न कर. नर्स विशाल, प्लीज डोळे उघडायचा प्रयत्न कर. हे बघ तुझा बाबा इथे. सर काय ना, हिरा कोमातून बाहेर आली. हिरा, सर सरस्वतीला सांगायला लागेल. हो, मी सांगून येतो. तू तू इथेच थांब. हिरा, ए बाळा, हे बघ विशाल इथे आहे, तुला काही नाही होणार. मी आलो का? हा बाबा. हॅलो वयो, हिरा कोमातून बाहेर आली. काय? बाबा मी लगेच येईल. हो ये, आणि घरात सगळ्यांना सांग. बघा माहित होत तू माझा गाराड ऐकशील. मी माझं नवस पूर्ण करणार. आता बघ, मी हिराक घेऊन कोकणात येईन तुझ्या सेवेसाठी. टाटा माटात तुझं स्वागत करणार. सुमनत्ते, आरव दादा, हिराची आई, आरव दादा, सुमनत्ते, रमाकांत काका, लवकर या. वयो, हो काय झालं काय? हिराची आई, अगं काय झालं? काय झालं ते सांग. काय बोंबलतीयस? बाबांचा फोन येलेलो. आपली हिरा हिरा कोमातून बाहेर येली. काय काय? बघितलं, मी बोलले ना, रवण आता हिराक बरोबर करणार. बघितला, रवण आता माझा ऐकला. गप ग. सगळं काही फक्त तुझ्यामुळे आणि तुझ्या देवामुळे होत नाही. चांगलं काही झालं की स्वतः क्रेडिट घ्यायचं. हिराची ही जी काही अवस्था झाली ना, ती तुझ्यामुळे झाली. नशीब हिरा शुद्धीवर आली नाही तर मी तर तुला सोडणारच नव्हतं. मम्मा, आता आपली हिरा शुद्धीवर आली हे जास्त महत्वाचं आहे. आपण पटकन हॉस्पिटलला जाऊया. चला निघा. डोंट वरी, तू आता इथे आपल्या हॉस्पिटलमध्ये आहेस, ओके? आणि आम्ही सगळेजण आहोत इथे. कसं वाटतंय आता? तू माझ्या जवळ असताना
मला कशाचीच भीती नाही वाटत. गुड. विशाल, कशी तब्येत? सर, शी इज स्टेबल. हिरा, हिरा बाळा, कशी आहेस तू? बरं वाटतंय ना तुला आता? हे बघ, मम्मा आहे हा. तुला आता मी काहीही होऊ देणार नाही. इरा, बरा वाटता ना? हिरा, तू लवकर बरी होशील हा? आपण लवकर घरी जाऊ. त्रास होतोय का ग बाळा? डोळे उघडले आणि माझ्या जीवात जीवाला बघ. इरा, लवकर बरी हो. मग आपण गणपतीसाठी कोकणात जाऊया. एनिवे, तुम्ही जरा बाहेर थांबता का? म्हणजे तिला आता जरा आरामाची गरज आहे. स्ट्रेस नको तिला. बसा बाई, बसा. या बाळा, इथेच आहे. कोण आहे? एवढा का घाबरला तू? मी काय घाबरलंय? नाही घाबरत. काय चेहरा बघ कसा पांढरा फटक पडलाय. इतके दिवस होतास कुठे? कामावर यायचं नाहीये का तुला? मी जरा नाही, मान्य आहे तुझ्या घरात पेशंट आहे, पण म्हणून कामाकडे लक्ष नको का द्यायला? कामावर यायला पाहिजे की नाही? मग मोठे साहेब, माझा ठरलेला मी ही नोकरी करूचे नाही, माका हे येऊचेच नाही. ठरलेला माझा फिक्स आहे एकदम. मी नाही येऊचे है. भूताला घाबरतोस का तू? मी नाही घाबरत कोणा. हसतात किती तुम्ही? अरे काय तुला एवढ्या वेळा सांगितलं ना, भूतभीत काही नसतं. अरे कोणीतरी मस्करी केली असेल, त्या बयोनी काहीतरी केलं असेल. अहो, बयोचा काही संबंध नाही. हो मग मी सांगते ना पोटे तुका, या हॉस्पिटलमध्ये भूत हा. अरे ऐक माझा, त्या लॅबमध्ये मी गेलो होते ना, ती डेड बॉडी अशी आडवी पडलेली होती, ती अशी उठून बसली. या बघ, या राजा भाऊ का ना, त्या काही विचार. इथे उभा राहा. हा काय बोलतोय? काय त्या लॅब मधला सांगा का सगळा? त्या लॅब मध्ये भूत होता ना, ती डेड बॉडी आडवी पडलेली. नाही, माका काय माहिती नाही. म्हणजे खायचं. एक मिनिट. या सगळ्यामध्ये तू इन्व्हॉल्व आहेस? नाही हो सर. मी कित्याक असतलंय? मी कित्याक करीन ना. बघ, तू जर या सगळ्या प्रकरणात इन्व्हॉल्व असशील ना, किंवा इतर कोणामध्ये सामील असशील, तर तुझी नोकरी गेली म्हणून समजा. सर, मी कित्याक करतलंय हो? ह्या बघा, मी बरो आणि माझं काम मला ना. कित्याक करतलंय? तूच मला स्टोरी सांगितलंस ना की लॅब मध्ये गेलं होतंस, ते तुका डेड बॉडी दिसली, ती अशी उठून बसली, ती तुझ्याकडे खाऊक मागितला, मग तू काय चॉकलेट दिलास. तूच सांगितलंस ना या सगळा? ते आवाज देतो मी सर, येईल पटकन. खोटा बोलता. मी सांगते ना तुमका, ती डेड बॉडी अशी आडवी पडली होती. आडवी पडली होती, ती डेड बॉडी उठून उभी राहिली, तुझ्याकडे तिने चॉकलेट मागितलं. बस झालं आता, बस झालं. कसलं रे भूताला भीताला घाबरतो? काही भूतभीत नाहीये इथे. उद्यापासून कामावर यावं लागेल तुला. का मी बघतोय. लवकर ना. ओके सर. बाबा, भयो, बाबा आपला इराक शुद्ध येईल. बाबा, हिरा बोलू लागली. ती आता पूर्णपणे बरी होणार आहे लवकरच. भयो, खरंच इतक्या कमी वेळात इरा बरी होणं हे खरंच एक मिरॅकल. सिच्युएशन हाताबाहेर गेली होती. मी माझ्या परीने खूप प्रयत्न करत होतो, पण आणि तुमच्या प्रयत्नांका देवाची साथ मिळाली. खरंय तुझा. हा चमत्कार ही देवाचीच कृपा आहे. तुझ्या भक्तीची पावती.
आम्ही सगळ्यांनी हार मानली होती, पण तुझा विश्वास होता की काहीही झालं तरी इरा बरी होणारच. इराच्या मागे तुझ्या भक्तीची पुण्याई होती म्हणून इरा बरी झाली. नाही बाबा, मी एकटीन काहीच नाही केलं. आपल्या सगळ्यांची इच्छाशक्ती तिच्यासोबत होती.